चला मग बाय बाय पप्पा. हो हो काळजी घ्या. ठीक आहे. चप्पल काढून घे पायातली. हो हो बाय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे. होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. इथे नेहूचं गिफ्ट घेतलेलं आहे आणि हे जे गिफ्ट आहे हे माझ्याकडनं नाही आहे, हे मुन्नाकडचं गिफ्ट आहे. कारण त्याचं पुण्यावरनं गिफ्ट आणणं झालं नाही म्हणून त्यांनी मला सांगितलं होतं गिफ्ट आणायला आणि मी इथे हे गिफ्ट घेतलं. कारण अकोटला पण व्यवस्थित गिफ्ट मिळणार नव्हतं म्हणून त्यांनी मला सांगितलं होतं आणि मी त्याला व्हिडिओ कॉलवर ते दाखवलं होतं. त्याला आवडलं आणि मग मी ते घेतलं आणि इकडे निघाली. तर मला मेहूला घेऊन जायचं आहे अकोटला आणि इथे येते तर कळलं की मेहूची तब्येत बरी नाही आहे म्हणून मग मेहूला ते टेम्परेचर वगैरे चेक केलं तिच्या आजोबांनी आणि नंतर तिला मेडिसिन दिलं, तिला थोडं खाऊ पिऊ घातलं आणि तिचा चेहरा तुम्ही बघतच आहात की उतरलेला आहे पूर्ण. आणि ती तरी पण एक्सायटेड होती की चला मला अकोटला जायचं आहे आणि तिला अकोटला जायला खूप आवडतं. आणि तिचे मम्मी पप्पा ज्या दिवशी मी गेली ना त्या दिवशी सकाळीच पोहोचले होते पुण्यावरून अकोटला आणि ही तिच्या आजी आजोबांसोबत आलेली होती मेहू. याला काय म्हणतात त्याला गुढीपाडव्याला आलेली होती. तर त्यामुळे मग ती काही दिवस तिकडे आजी आजोबांकडे राहिली आणि नंतर मग फंक्शनला यायचंच होतं त्यांना. त्यामुळे मग ते आता मला घेऊन यायला सांगितलं त्यांनी. आता मी तिला घेऊन जाते. आणि आता तुम्ही इथे विचार कराल की माझा चेहरा इतका उतरलेला काय आहे. कारण काय झालं की मी माझं शूट जोपर्यंत मी इथे निघाली तोपर्यंत माझं शूट सुरू होतं. कारण इंस्टाग्रामवर जे फॅशन व्हिडिओज जातात त्याचे शूट्स पेंडिंग होते. तर ते शूट केले मी आणि ते सगळं शूट आटपून, कारण मला तिथे राहायचं पण होतं तर मग तेव्हा ते झालं नसतं म्हणून ते सगळं शूट आटपलं आणि नंतर मग फेस वॉश केलं, काहीच अप्लाय नाही केलं आणि तशीच निघून आली. तर त्यामुळे मी तशी दिसत होती आणि खूप थकलेली होती. ॲक्च्युली शूट पूर्ण कंप्लीट करायचे होते ते. तर त्यामुळे मग त्यामध्येच सगळा वेळ निघून गेला माझा दुपारपर्यंत. म्हणजे खूप वेळपर्यंत माझं शूटच चाललं आहे आणि जसं शूट आटोपलं तसंच मी घाईघाईत जेवण केलं आणि तशीच निघाली. तर म्हणून मग इतकी थकलेली होती, माझी कॅपॅसिटी पण नव्हती की मी गाडी चालवेल आणि हे ते. आणि थोडं मला बरं पण नव्हतं, म्हणजे सर्दी वगैरे झालेली होती आणि बॉडी पेन वगैरे हे ते होतं. पण तरी ठीक आहे म्हटलं चला टॅबलेट वगैरे घेऊन घेतल्या आणि निघाली होती. तर तसंच सेम मेहूला पण होतं. म्हणजे मेहूला सर्दी वगैरे तर नव्हती पण फिवर होता तिला. मला सर्दी फिवर दोन्ही होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आणि मला कफ पण होतात, म्हणजे ड्राय कफ होता. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. तर जशी अकोटला गेली तशीच मी बरी होते. जे माझे जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना तर माहितीच आहे की मी इथे कितीही बिमार असली अमरावतीला आणि मी जशी अकोटला जाते एक दिवस मी बिमार राहते, दुसऱ्या दिवशी मी ठीक होऊन जाते. माहिती नाही तिथलं वातावरण तसं आहे की मी त्यांच्या सगळ्यांच्या सानिध्यात जाते आणि मग मी माझं बिमारी किंवा मग दुखणं विसरून जाते असं काही असेल. पण मी नेहमी तिथे जाते आणि लगेच बरी होते. तर असंच झालं माझं. म्हणजे इकडे मी इतकी बिमार होती आणि सर्दी वगैरे हे ते सगळं आणि तिकडे गेल्याबरोबर मला काहीच नाही. म्हणजे सर्दी पण माझी ठीक झाली, फिवर पण आलाच नाही तिथे आणि मग काहीच करायची गरज पडली नाही. आणि दुसऱ्या दिवशी तर मस्त छान मी बर्थडे पार्टी एन्जॉय केली. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि आता इथे सरबत वगैरे बनवलं कल्याणीच्या मम्मीने आणि नंतर मग आम्ही ते घेतलं आणि नंतर थोडं मेहूला खाऊ पिऊ घातलं आणि निघालो मग. आणि सॉरी हा ब्लॉग थोडा लेट येत आहे आणि तुम्ही विचाराल हा ब्लॉग कधीचा आहे. तर हा आहे 5 एप्रिलचा ब्लॉग. 6 एप्रिलला नेहूचा वाढदिवस होता आणि 5 एप्रिलचा हा ब्लॉग आहे. 5 एप्रिलला मी अकोटला गेली होते. तर काय झालं की तिथे गेल्याबरोबर तर मग काय आपण इतक्या दिवसानंतर भेटतो तर मग तेच मारणं आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि नंतर मग तेच मग मी विसरून जाते तिथे मी ब्लॉगिंग सुरू केली सुद्धा होती म्हणून. तर त्यामुळे मग त्या अशा गोष्टी होतात तिथे गेल्यानंतर. तर मग सगळ्या आमच्या गप्पा गोष्टींमध्येच वेळ निघून गेला आणि दुसऱ्या दिवशीचा तर बर्थडेच होता. दुसऱ्या दिवशी तर काहीच नाही. मग सकाळपासून हळूहळू पाहुणे यायला लागले तर त्यामुळे काही शूट करणं झालं नाही. मग तुम्हाला आता दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याला ब्लॉग बघायला मिळणार आहे नेहूच्या बर्थडेचा. तसा तुम्ही जे पण माझ्या ब्लॉगमध्ये नाही बघितलं ते तुम्हाला दीपालीच्या ब्लॉगमध्ये थोडंफार बघायला मिळेलच. मेहू 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 आजी अकोटला कुठे चालली तर अकोटला. चला मग बाय करून दे मावशीला आजीला. हो सर्दी नाहीये, सर्दी खोकला काहीच नाहीये, फक्त तापच होता. अच्छा नाही तो. हा चला मग बाय करून दे आता.
चला मग आता अमरावतीवरनं तर निघालो आणि आता तुम्ही विचार कराल की अद्विक कुठे आहे. मेहूला तर मी घेतलं, माही आणि मीच निघाली होती. नंतर मग मेहूला घेतलं. आता अद्विक दिसला नाही तर मग अद्विक सांगते मी तुम्हाला काय झालं की जर तुम्ही गुढीपाडव्याचा ब्लॉग बघितला असेल तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या सासूबाईंची तब्येत अचानक खराब झाली होती. त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता आणि त्यांना ॲडमिट केलं गेलं. म्हणजे मी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये नाही सांगितलं की नेमकं काय झालं होतं, फक्त त्यांना ॲडमिट केलं मी हे सांगितलं होतं. पण आता नंतर कळलं की पॅरालिसिस अटॅक आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत. नंतर मग त्या काही दिवस ॲडमिट होत्या. आई त्यांना भेटायला आली होती ना, तर मग आई अद्विकला घेऊन गेली. मध्ये मी ब्लॉगिंग केलीच नाही बिलकुलच, म्हणजे वेळच नाही मिळाला इतका, कारण मी बिमार, मला सर्दी आणि ते कफ काय म्हणतात त्याला, फीवर वगैरे ते सगळं होतं. आणि तिकडे टिफिन वगैरे देणं किंवा माझे शूट्स होते मध्ये, त्या सगळ्यामध्ये मी इतकी बिझी होऊन गेली होती की मी काहीच शूट करू शकले नाही, म्हणजे ब्लॉगिंग करू शकले नाही. आणि तसंही मग त्या हॉस्पिटलमध्ये कायच करणार आहे मी, तर त्यामुळे सगळ्या गोष्टी होत्या. आणि मग आता सांगते की आता आईला डिस्चार्ज झालेला आहे आणि आईला डिस्चार्ज मिळाला, मी इकडे निघाली. तर असं झालं. आणि मग हो, आईला डिस्चार्ज मिळायचा होता म्हणजे दुसऱ्या दिवशी मिळणार होता. तर मग मी आदल्याच दिवशी दुपारला म्हणजे संध्याकाळी निघाली होती ना, तर त्यामुळे मग हे आले नाहीत, कारण आईला तिकडे बघायचं होतं म्हणून मग हे थांबून गेले घरी. आणि यांची ड्युटीसुद्धा होती, दुसऱ्या दिवशी रामनवमी होती, तर त्यामुळे यांचा बंदोबस्त होता, तर हे येऊच शकले नाही बर्थडेला. म्हणून मग आता आम्हीच निघालो होतो. आणि अद्विक तर ऑलरेडी आलेलाच होता आईसोबत इथे. तर आता इथे पोहोचलेला आहोत अकोटला. चला लवकर लवकर चहा ठेवा आमच्यासाठी, कारण आम्ही थांबलो नाही चहा घ्यायला कुठे. आम्ही चहा नाही घ्यायला थांबलो, आम्ही नाश्ता केला थांबलो होतो. बापले एवढं दिदीला बघून राहिली, इतकी सुंदर दिदी आहे तिची. दिदीला बघून राहिली. दीदी आली, दीदी आली ना पाहिजे. हो, तिला पाहिजे किती आहे त्याचं. झालं, खेळायला चालेल ते. आधीची भिडते का भूक लागली होती ते मग मला घरी जेवण नाही झालं बरोबर. माझी चहा ठेवला. आप्पा बोलते सब बिजी है, बोलते मैं रिकामा हूँ बोलती डायरेक्ट. आप्पा बोलते सब बिजी है, बोलते मैं रिकामा हूँ बोलती डायरेक्ट. वो जाके उसकी मम्मी को बताएगी दादा ने फक्त आत्यालाच दिले. क्या चाय गरम, चाय गरम. मेरा कौन सा है? ते आपण दे आपका को? हाँ थोड़ा सा ही है. हाँ चहा पिता ना तू. हे कप माझ्या लग्नाच्या आधीचे. अरे वाह, हे कप आंटीच्या लग्नाच्या आधीचे. आंटीच्या लग्नाच्या आधीचे कब तो बहुत ही निकले, फिर स्ट्रॉन्ग निकले. 20 वर्ष झाले त्या कपाले. अरे 20 कैसे हो गए? हो हो, थोड्या वेळाने लावून देते. क्या बोल रही वो? काय आहे आपल्या घरी? मेहंदी काढायला लागते. न्यूच्या बर्थडे आहे. हा, दोघींचा पण. अद्विक झाला तो पण आहे. बर्थडे आहे, लग्न नाही आहे ना. लग्नासारखं त्यांची सगळी. कितना प्रेम चल रहा है इन लोगों में. The next morning. जसं की मी तुम्हाला सांगितलं, आल्याबरोबर मी गुंतून गेली मग सगळ्या गोष्टींमध्ये. मी व्लॉगिंग करायला विसरूनच गेली, काही शूट नाही झालं. ही क्लिप आहे दुसऱ्या दिवशीची, म्हणजे नेहूच्या बड्डेच्या सकाळची. ब्रेकफास्ट बनवणं सुरू होतं इथे कल्याणीचं. आणि काय झालं की ज्या दिवशी मी आली 5 तारखेला, त्या दिवशी जेव्हा मी आली ना त्यावेळेला गोलू पण नव्हता घरी
दीपाली पण घरी नव्हती, मुन्ना पण नव्हता आणि कल्याणी पण नव्हती. मुन्ना आणि कल्याणी AC बघायला गेले होते त्यांच्या रूमसाठी आणि गोलू आणि दीपाली रिटर्न गिफ्टसाठी गेले होते. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे दोघंही जण म्हणजे दोघंही कपल बाहेर होते म्हणून ते खूप लेट आलेत मग. आणि त्यानंतर मग मी विसरून गेली शूट करायला. मग आमच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या. नंतर मग मी काही शूट नाही केला आणि ही दुसऱ्या दिवशी मग ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे ते दाखवते तुम्हाला आता. सगळ्यात पहिल्यांदा तर ढोकळा, म्हणजे आम्ही आल्यानंतर ढोकळा बनणार नाही असं होणारच नाही. आज आईच्या हातचा ढोकळा होता, कल्याणीने बनवला होता. मस्त ढोकळा बनवला होता तिने पण. आईच्या हातची टेस्ट वेगळीच राहते म्हणा, पण तरीही तिने पण खूप छान बनवलं होतं. म्हणजे मला अजूनपर्यंत मी आईची ढोकळ्याची रेसिपी आहे ती शिकलेली नाही, पण तिच्या सुना शिकलेल्या आहेत. आणि हा AC आणून टाकलेला होता त्यांनी, तो आज फिट होणार. तर चला मग आता नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला नेहूच्या बर्थडेचा बघायला मिळेल. आता इथेच या ब्लॉगला थांबवते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, याच्याशिवाय 2 आणखी चॅनल्स आहेत, तिथे पण मला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनल्सचा लिंक, इंस्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. चला मग बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय.